तुम्ही आज आणि ऑपरेशनची तयारी करा. हो सर. आता डोंट वरी, सगळं ठीक होईल. जस्ट हॅव फेथ. मी तिला काही होऊ देणार नाही. आलो. निरंजनची आई, अहो आज पौर्णिमा आहे. आमचे दादा कायम म्हणायचे पौर्णिमेच्या दिवशी पोटुशाबाईंनी घराच्या बाहेर पाऊल सुद्धा टाकायचं नसतं. आणि तुम्ही तर तिला घराबाहेरच काढलीत. नाही हो, नाही. दिवस चांगला नाहीये आणि आजचं ग्रहमान खूप वाईट आहे. देवा, काय तुझ्या मनात आहे? सांभाळून घे रे बाबा, सांभाळून घे. सिद्धार्थ, ठीक आहे ना सगळं? म्हणजे बरी आहे ना ती? काय झालं बोलणार आहे? मंगल बरी आहे ना? सांगणार आहे काय झालंय? आता मंगल वहिनी इज आउट ऑफ डेंजर ना, पण अजूनही रिस्क आहे. शी स्टेबल पण शुद्धीवर यायची आहे, म्हणून तिला अंडर ऑब्झर्वेशन ठेवलं पुढचे 48 तास आणि तिला आयसीयू मध्ये शिफ्ट केलंय. तू चेहरा का पाडलाय सिद्धार्थ? ठीक आहे अरे, ठीक आहे. म्हणजे ती बरी होणार आहे. हा, मला माहिती आहे ना ती बरी होणार आहे. मी तिला बघू शकतो एकदा? मी जाऊ? आता सॉरी, आय एम रिअली सॉरी. सॉरी म्हणजे? मी मंगल वहिनीला वाचवलं, पण काय? तुमचं बाळ.
मी वहिनीला काही होऊ देणार नाही. आय एम ट्राईंग माय बेस्ट. ती बरी होणार आहे. इनफॅक्ट सांगितलं ना मी, शी स्टेबल नाव. हा दादा, आता बोल ना काहीतरी प्लीज. हॅलो, हेलो. अरे पुष्पा किधर है तू? मी हॉस्पिटलमध्ये आहे. काय झालं? काय झालं? अरे पागल, तू आज मेरे को मिलने वाली थी ना. संपत आज नाही जमेगा. एक इमर्जन्सी केस आली. अरे माझी पण इमर्जन्सीच आहे ना. आहे ना जल्दी पुष्पा, आहे ना. नाही रे, सिद्धार्थ सरांच्या नात्यातली कोणीतरी. ऍक्सिडेंट केस आहे. अहो सिस्टर, चला सिद्धार्थ सर बोलत आहेत तुम्हाला. चल, मला जावं लागेल. मी शाम को फोन करती हूँ. चला. अरे नाही होणार मंगला. मी तुला नाही जाऊ देणार. कुठेच नाही जाऊ देणार. कधीच नाही जाऊ देणार मंगल. तुला नाही राहायचं ना त्या घरी. हा, आपण वेगळं राहूया मंगल. आपण वेगळं राहू. तू, मी आणि आपलं बा. मंगल उठ ना मंगल. दादा, कंट्रोल युअर सेल्फ. तूच जर धीर सोडलास तर कसं चालेल? हे बघ, ती ठीक होईल. आता तिला आरामाची गरज आहे. होता कुठे तुम्ही? सर, ते मी लिसन टू मी. आत्ता या क्षणी दुसरं कुठलंही काम महत्वाचं नाही. आय वॉन्ट यू हिअर ऑल द टाइम. सॉरी सर. इथून कुठेही जायचं नाही. इज दॅट क्लिअर? ओके सर. अँड वन मोर थिंग. ही इंजेक्शन्स आहेत. दर तासाला एक द्या. येस सर. आणि तिला कॉन्स्टंटली मॉनिटर करा. ओके सर. अँड कीप मी रिपोर्ट. येस सर. दादा, आपण बाहेर जाऊया. दादा, तुला इथे थांबता येणार नाही. तिला आरामाची गरज आहे. आपण जाऊया बाहेर. लेट हर रेस्ट. मी आहे ना इथे. आणि मेट्रनताई असतील इकडे. सो डोंट वरी. चल, मला रिपोर्ट करत राहतो. काय झालं? हं? काय झालं? अरे सांगा ना काहीतरी मला. काय झालं? निरंजन, तू तरी सांग रे. सिद्धार्थ काही बोलत नाही माझ्याशी. अरे आईचा विचार करून काहीतरी बोल ना. बोल काहीतरी.
या आईचाच विचार केला आणि मंगलचं आई होण्याचं स्वप्न मी पार मोडून टाकलं. मावशी, हे सगळं काय झालं रे सिद्धार्थ? हं? काय झालं हे सगळं? पण तुला सांगते यात माझी काही चूक नाही. माझी काही चूक नाहीये. मला तर वाटलंही नाही रे हे असं सगळं होईल. शांत हो मावशी, प्लीज प्लीज शांत. ह्यात कोणाचीही चूक नाही. नाही कशी? मंगलला गाडीने उडवलं कोणीतरी, गाडीने, आणि माणुसकी सोडून पसार झाला. गाडीचा नंबर नीट कळू शकला नाही, नाहीतर आत्ताच्या आत्ता पोलिसात दिलं असतं त्याला. पण हे सगळं निरंजनला कुठं कळतंय? बघितलंस ना कसं बोलून निघून गेला ते. तेव्हा त्याचं पोर दुरावलंस, पण बरोबरीने माझं पण तर पोर दुरावलंस ना रे तू. त्यापेक्षा माझा जीव का नाही घेतलास? प्लीज प्लीज सावर स्वतःला, प्लीज. ऐक माझं, ही वेळ ह्या सगळ्या गोष्टी बोलायची नाहीये. प्लीज सावर स्वतःला. हा प्लीज प्लीज प्लीज. असं ऐक, एक काम कर, तू 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 दादाला घेऊन घरी जा. नाही, मी आहे ना इथे. हा मी आहे इथे मंगलवाहिनीची काळजी घ्यायला. तू 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 घरी जाऊन दादाची काळजी घे आणि प्लीज स्वतःला सावर. हा प्लीज प्लीज मावशी, प्लीज. हेलो संपत, बोल. आज जुम्मा है, जुम्मे का वादा है. देख मैं आ गया. संपत, ओरडू नकोस रे. अरे आता मी आयसीयूत आहे. क्या? अभी तक तू उधर ही है? तो मैं ही चाहता उधर अभी. नको. काय? मी पण नको और तू भी नको. ए देख, तू बोलली होती मैं आएगी करके म्हणून. ये नाटक नहीं चलेगा. पहले बोल रहा हूँ मैं. हाँ, पिछले 2 घंटे से मैं इधर तेरा इंतजार करता है. अभी तू नहीं आएगी ना तो मेरे आका की कसम, देख बहुत बुरा कर दूंगा मैं. हाँ पहले बोल रहा हूँ. येते रे बाबा, ठेव फोन. सुमन ऐक ना, मला जरा महत्वाचं काम आहे. मी 2 तासासाठी जाऊन येते. हा हो, तोपर्यंत हिला 2 इंजेक्शन द्यायचे, ती देऊन टाक. अहो पण मेट्रन ताई, मला काय कळणार त्यातलं? अगं आत्ता नाही शिकणार तर कधी शिकणार आहेस तू? आयुष्यभर काय नवीन नर्स म्हणून काम करणार आहेस का? हो पण ते काही नाही. हे बघ, हे इंजेक्शन आहे, एवढं देऊन टाक. हा मी आलेच तोपर्यंत. सुमन, अरे काय केलंस तू हे? अरे तू काय केलंस? तू का घाबरवलंस मला? हे इंजेक्शन द्यायचं होतं तिला आत्ताच्या आत्ता. आता काय करू मी? हा आत्ताच्या आत्ता म्हणजे 1-2 मिनिटं मागे पुढे झालं तर चालतं. आणि एवढी काय घाबरतेस का तू? हा
थांब मी बघतो कुठे लिहून ठेवलंय ते इंजेक्शन. स्टोर रूम मध्ये घेऊन येऊ आपण दुसरं. अरे कुठे लिहून ठेवलंय? नाही माहित मला. हा? नाही माहित म्हणजे? आता नाही माहित तर नाही माहित. मेट्रनताईने मला फक्त एवढंच सांगितलं होतं की हे इंजेक्शन दे तिला म्हणून. मेट्रन बाई पण ना एक नंबरची काम सुकार पाहिजे. थांब 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 टाकू नको थांब. हा मला माहिती आहे ते कुठलं इंजेक्शन असणार. चल चल माझ्या बरोबर. अबे चल. ये पटकन. अरे शोध लवकर. अरे हा ना शोधतोय ना. यात इंजेक्शन आहे. अरे शोध ना. अरे हा ना. मिळालं का? हा हेच आहे बहुतेक. हे बघ हेच. अरे नक्की का? अगं बाई हेच. हा चल चल पटकन चल 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 चल. अरे सुमन. सुमन हे बघ ना. काय झालं असेल रेला? अरे अरे सुमन. ए सुमन. काय झालं असेल रे? अरे गेली ती. ते बघ. आपण डॉक्टरांना बोलूया. ए नाही 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 डॉक्टरांना नको. थांब. अरे पण का? नको. आपण चुकीचं इंजेक्शन तर नाही दिलं ना? हे हे नाही नाही बरोबर होतं. मला माहिती आहे ना बरोबर होतं. मला खूप भीती वाटते रे. नाही थांब. काय काय करायचं आपण? हा अरे आपण मेट्रनताईंना सांगूया. हो 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 सिस्टरना सांगूया. हा त्या करतील काहीतरी. आणि मंगल गेली कायमची. जे काही घडलं ते फक्त मी, सुमन आणि महेश आम्हालाच माहित होत. बाकी कुणालाच नाही. आणि आत्ता फक्त तुला सांगितले. प्लीज कुणाला कळू देऊ नको. रेडी है क्या? मैं क्या को खाली फोकट में किसको भी बोलेगा. और अब वहीच वापस आई. ती बदला घ्यायला आली संपत. तिच्या मरण्याचा बदला घ्यायला आली. एकेकाचा जीव घेतलाय तिने. आधी सुमन, मग निरंजन आणि
माझी पाळी आहे. ओपीडी मध्ये पडला होता सर. तेव्हापासून अशी कंडिशन आहे. बीपी इज बिलो नॉर्मल. स्पायनल इंजुरी झाली असं वाटत नाहीये. स्कॅन्स करून घेऊया का?